आजचा दिवस आमच्या शाळेच्या इतिहासात एक सुंदर आठवण बनून राहणार आहे. कारण शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनास भेट देण्यासाठी आम्ही दोघे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे 2 सदस्य, शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मीविलास पॅलेस, कसबा बावडा, कोल्हापूर येथे निघालो. लक्ष्मीविलास पॅलेसच्या आवारात प्रवेश करताच मनाला एक प्रसन्न अनुभूती मिळाली. सुरुवातीला आम्ही एका थिएटरमध्ये प्रवेश केला. खुर्चीवर बसलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच कुतूहल दिसून येत होते. थोड्याच वेळात आम्ही एका वेगळ्याच जगात प्रवेश केला. थिएटरमधील सर्व लाईट बंद होऊन पडद्यावर आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अलौकिक कार्याची अनुभूती घेतली. आणि त्यानंतरचा अनुभव तर अंगावर रोमांच आणणाराच होता. कारण शाहू महाराजच आमच्या समोर येऊन प्रत्यक्ष आमच्याशी बोलत होते. ते पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो. थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा भव्य असा रथ पाहिला. रथ जवळून पाहण्याचा अनुभव काही औरच होता. त्यानंतर मग मुलांसमवेत मस्त असे फोटो सेशन केले. मुले सुद्धा फोटोसाठी वेगवेगळ्या पोज देत होती. मग आम्ही आमचा मोर्चा वळवला मुख्य दालनाकडे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भव्य तैलचित्रासमवेत आम्ही सर्वांनी फोटो काढले. आमच्याजवळील सर्व साहित्य, मोबाईल जमा केल्यानंतरच आम्हाला मुख्य दालनामध्ये प्रवेश मिळाला. दालनात ठेवलेल्या तलवारी, भाले, कट्यारी, ढाली, इतर शस्त्रास्त्रे ही केवळ युद्धसाधने नसून त्या काळातील धैर्य, शिस्त, युद्ध कौशल्य यांची साक्ष देत होती. या सर्वात मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू होता तो म्हणजे लंडनहून भारतात आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्या हा इतिहासाचा अमूल्य ठेवा. त्या पाहत असताना सर्वांचे मन अभिमानाने भरून आले. तेथून बाहेर आल्यानंतर मुलांचा एक छान फोटो काढला. परिसरातील हिरवळ डोळ्यांना आणि मनालाही गारवा देणारी होती. त्यानंतर आम्ही निघालो राधानगरी धरणाची प्रतिकृती पाहण्यासाठी. प्रत्यक्ष धरणावरून चालण्याचा अनुभव आम्ही घेत होतो. त्यानंतर आम्ही सज्ज झालो न्यू पॅलेस पाहण्यासाठी. येथे सुद्धा आम्हाला मोबाईल स्विच ऑफ केल्यानंतरच आतमध्ये प्रवेश मिळाला. संग्रहालयामध्ये आम्ही विविध प्रकारची शस्त्रे, पूर्वीच्या काळातील राजेशाही पोशाख, चांदीचे हत्तीचे हौद, वाघ, सिंह, जंगली डुक्कर, विविध प्रकारचे हरिण, अस्वल असे शिकार केलेले विविध प्राणी, महाराजांच्या शिकारीचे, हत्तीच्या सफारींची चित्रे आम्ही पाहिली. तसेच भव्य दुहेरी उंचीचा दरबार हॉल पाहिला. मग आम्ही रंकाळा तलाव पाहण्यासाठी गेलो. तेथील बागेच्या हिरवळीवर बसून आम्ही सर्वांनी घरून आणलेल्या डब्यांवर यथेच्छ ताव मारला. त्यानंतर बोटिंगचा अनुभव घेण्यासाठी आम्ही सर्व सज्ज झालो.
रंकाळ्यावरील बागेत मुलांनी खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. मोठेपण विसरून आम्ही पुन्हा बालपण जगण्याचा अनुभव घेतला. हा. वडाच्या पारंब्यावर झोके घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. रंकाळा तलावाच्या बागेची साफसफाई करून विद्यार्थ्यांनी दाखवून दिली की बदल आपल्यापासूनच सुरू होतो. क्षेत्रभेट संपवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. ही क्षेत्रभेट केवळ पाहण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर ती विद्यार्थ्यांसाठी एक भावनिक, बौद्धिक, संस्कारक्षम यात्रा ठरली. इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करणारी, राष्ट्रीय मूल्यांची जाणीव वाढवणारी आणि जबाबदार नागरिक घडवण्यास हातभार लावणारी अशी ही अनुभूती होती.